हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचे वितरण संपलेले आहे. तरी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता याची आतुरता लागलेली आहे. म्हणजेच काय, दीपावली गोड होईल का याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका संभ्रम निर्माण झाले आहे. कारण की अनेक युट्यूबर्स वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन या 16व्या हप्त्याबद्दल काही चर्चा विनिमय करत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, सरकारी माध्यम म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब असू द्या, मुख्यमंत्री साहेब असू द्या किंवा आदित्य तटकरे मॅम असू द्या, हे 16 हप्त्याबद्दल काहीही शंका दूर करत नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे की 16वा हप्ता आपल्याला भेटू शकतो का, त्याचबरोबर जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तोही आपल्या अकाउंटला जमा होऊ शकतो का, दिवाळीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो का, हा 16वा हप्ता आहे याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा संभ्रम किंवा तुमच्या मनामध्ये असलेली जी शंका आहे याला दूर करणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता, हा जो 16वा हप्ता आहे याची अपडेट घेऊन मी आलेलो आहे. तर दीपावलीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो का, तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. तर तुम्हाला कोणीही महाराष्ट्रातील युट्यूबर म्हणत असेल की दीपावलीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो, 16वा हप्ता मिळू शकतो, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? नाही, नाही म्हणजे नाही, मिळणार नाहीये. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अनेक जे युट्यूबर्स आहे हे म्हणत आहे बोनस सुद्धा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारचं बोनस भेटणार नाहीये. फक्त लाडक्या बहिणींनी एवढंच समजून घेणं गरजेचं आहे की आपण सरकारकडे मागणी करू शकतो, सरकार आपल्याला देईलच, बोनस देईल किंवा 16 हप्ता तुमच्या अकाउंटला पाठवेल, असं होणार नाही. आता याचे सगळे सबूत दाखवणार आहे की 16 हप्ता तुमच्या अकाउंटला का बरं जमा होणार नाहीयेत, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार नाहीयेत. याचे रिझन जर बघायला गेलो लाडक्या बहिणींनो, तर पहिलं रिझन आहे, आजचा जर तुम्ही दिवस बघितला तर आहे 16 ऑक्टोबर, बरोबर. 16 ऑक्टोबर लाडक्या बहिणींनो, TR आल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसांचा कालावधी पाहिजे, बरोबर की नाही? 2 ते 3 दिवसांचा कालावधी पाहिजे. जर तुम्ही बघितलं असेल सप्टेंबर महिन्याचा जो GR आहे हा 9 ऑक्टोबरला आलेला, बरोबर. 10-11 वाटप झाला, 12ला वाटप नाही झाला, 13ला वाटप झाला आणि 13 पासून तो वाटप बंद झाला. पण महाराष्ट्रातील अशा अनेक बहिणी आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या अशा बहिणी आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये? सोबतच तुमच्यापैकी अशा कोणत्या बहिणी आहेत ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी सांगावं. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहिती पडेल की की कोणत्या बहिणींना आणि किती बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. लाडक्या बहिणींना आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतात, म्हणजेच आपला व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचत असेल, सरकारच्या सुद्धा लक्षात येईल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे की 13 तारखेनंतर सप्टेंबर महिन्याचं वितरण बंद झालं. त्याच्यानंतर दिवस किती झाले? 14, 15, 2 दिवस गेलेले आहेत. आता आजची तारीख आहे 16. लाडक्या बहिणींनो, आजही GR येणार नाहीये. उद्या आहे 17, 18, 19, 20. तुम्हाला माहित असेल की आता दिवाळीला सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय, दिवाळीच्या वीकेंडमध्ये तुम्हाला हप्ता येणार नाही. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणतेही युट्यूबर सांगत असेल की दिवाळीचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, तर समजून घ्या, चुकीची माहिती ते पसरवत आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणता बोनस मिळणार आहे का? बोनस बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. ते बोनस जारी केलेलं होतं लाडक्या बहिणींनो, ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो कोणासाठी होतं. हे जे बोनस आहे हे दिवाळी बोनस होतं. लाडक्या बहिणींनो, जे बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगार त्यांना 5,000 रुपये दिलेले होते. त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि मदतनीस आहेत त्यांना 2,000 रुपये देण्यात आले होते. पण लाडक्या बहिणींनो, या दिवाळीसाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं बोनस दिलं जाणार नाहीये. फक्त आपण या ठिकाणी काय करू शकतो? मागणी करू शकतो सरकारकडे की आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्या. बघा लाडक्या बहिणींनो, काही बहिणींचे खूप अत्यंत महत्वाचे इम्पॉर्टंट मेसेजेस आहेत, ते तुम्हाला मी इथे शेअर करतो. जून जुलै ऑगस्टचा हप्ता आला नाही, प्लीज आम्हाला तो हप्ता द्यावा. मी सरकारकडे मागणी करतो. मी असं म्हणतोय का की बोनस मिळणार आहे? नाही. आपण सरकारकडे मागणी करतोय कारण जून जुलै ऑगस्ट त्या 27 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या.
त्या बहिणींची ती काय म्हणतो हक्क होता आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे होता. सरकारने वेळ घेतला. कशासाठी वेळ घेतला? की पडताळणी करण्यासाठी. 3 महिन्याचा वेळ सरकारला लागला. याचं मला म्हणजे शोक आहे की सरकारला 3 महिन्याचा वेळ कसा लागू शकतो. इतकी मोठी यंत्रणा सरकारजवळ असताना सरकारला 3 महिन्याचा वेळ का लागू शकतो. आणि सरकारने हे दिलंय. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला, आपण जून जुलै ऑगस्टचा हप्ता दिलेला नाहीये. पण मी सरकारकडे नम्र विनंती करतो, मागणी पत्र देतो, माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रयत्नांमध्ये किंवा माझ्या लाडक्या बहिणींच्या सपोर्ट मधनं हे जे मागणी पत्र आपण सरकारकडे देऊ, तर या सरकारने या मागणी पत्राला एक उत्तर द्यायला पाहिजे असं मी सरकारला नम्र विनंती करतो. कारण हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो आणि लाडक्या बहिणींनो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असेल तर हा व्हिडिओ सरकारी माध्यमांमध्ये सुद्धा असतील. बरोबर, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्हिडिओला सपोर्ट करा. आपण हातावर हात धरून बसण्यापेक्षा सरकारकडे मागणी पत्र दिलं किंवा सरकारला सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणींची ही मागणी आहे, तर ही मागणी आपली सरकारच्या कानावर तर पडेल. जर त्यांनी आपली ऍक्सेप्ट केली तर चांगलंच आहे, नाही केली तर आपण लढत राहू. बरोबर, तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली मागणी काय असणार आहे आपली? जून जुलै ऑगस्टचा हप्ता ज्या 27 लाख अपात्र बहिणी होत्या त्यांना त्यांचा हक्क लवकरात लवकर द्यावा, हीच मागणी आपली सरकारकडे आहे. म्हणजे 4,500 त्या लाडक्या बहिणींना द्यावे. ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरला त्यांना, ज्या बहिणी जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्यांना 3,000, ज्या बहिणी ऑगस्ट मध्येच अपात्र होत्या त्यांना सप्टेंबरचा महिना भेटला म्हणजे त्यांना 1,500 द्यावा. आणि सोबतच सरकारकडे जर पैसा आला असेल म्हटलं तर 16वा हप्ता सुद्धा त्यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यावा असं माझी मागणी आहे. पण मला वाटत नाही की लाडक्या बहिणींनो सरकार 16वा हप्ता तुम्हाला आत्ताच पाठवेल. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, फक्त आपण मागणी करू शकतो, सरकारला सांगू शकत नाही. बरोबर. त्यानंतर बघा एका ताईने म्हटलं थँक्यू, खूप छान माहिती देतात. त्या ताईला मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी सुद्धा इथे नम्र विनंती केली आपल्याला की आपण खूप छान इन्फॉर्मेशन देतो. जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही. ठाणे जिल्हा मी पात्र आहे, भिवंडी सप्टेंबरचे हप्ते आला. म्हणजे ज्या बहिणीला सप्टेंबरचा आला, जून जुलै ऑगस्ट नाही. मी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील आहे, मला जून जुलै ऑगस्ट हप्ते मिळाले नाही. मी ही केवायसी पूर्ण केली आहे. मी अंगणवाडी सेविकांना आपली माहिती दिली, मला सप्टेंबरचे पैसे मिळाले पण जून जुलै ऑगस्ट हप्ते मिळाले नाही. याची माहिती देण्यात येणार का की नाही, हे हप्ते मिळाले नाहीत. म्हणजे प्रत्येक बहिणीचा एकच प्रश्न आहे की आम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले नाही, ते आम्हाला भेटणार आहे का? जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर का हप्ता मिला नहीं मुंबई से. बघा या बहिणीला तर सप्टेंबरचाही मिळाला नाही. तर मला सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, आपण जे 4500 रुपये म्हणजे 4,500 रुपयाची सरकारकडे मागणी करतो, यामध्ये तुमच्यापैकी किती बहिणींचा सपोर्ट आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की दिसू द्या. आणि सोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही जी व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून सरकारी माध्यमांना काहीतरी स्टेप्स घ्यावे लागते. बघा इथे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही, सप्टेंबरचा हप्ता भेटला. ही केवायसी केली आहे, पैसे आले नाही. 12, 13, 14वा हप्ता म्हणजे या ताईला सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. तर जुलै ऑगस्ट का पैसा नहीं मिला. तर म्हणून मला या प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की आपण सरकारकडे मागणी करू, फक्त तुम्ही सपोर्ट आहे का हे त्या ठिकाणी सांगा मला. त्यानंतर 3 महिन्याचे पैसे मिळणार का, हेही आपण आता मागणी करतोय सरकारकडे. ही मागणी जर परिपूर्ण झाली तर ते खूप छान आहे. पण अन्यथा सरकारने जर या व्हिडिओकडे किंवा लाडक्या बहिणींच्या मागणीकडे जर बघितलं नाही तर मी तुम्हाला सरळ सांगतो, जून जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही. फक्त आपण लाडक्या बहिणींनो मागणी करतोय सरकारकडे की या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांची पडताळणी झाली, आता या लाडक्या बहिणींना पैसे द्या, ही आपण मागणी करतोय. पण ही जर सरकारने मागणी ऍक्सेप्ट केली नाही तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा लाभ भेटणार नाही, हे लक्षात घ्या. ना जूनचे पैसे मिळतील, ना जुलैचे मिळतील, ना ऑगस्टचे मिळतील. पण या ठिकाणी मला थोडस छान वाटतंय की बाबा काही बहिणी या अपात्र ठरल्या आणि काही बहिणींना पात्र केलं. जून जुलै ऑगस्ट मध्ये त्या बहिण्यांच्या डोळ्यांमध्ये दुःखाश्रू होते, पण सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या जेव्हा अकाउंटला जमा झाला ते दुःखाश्रू आनंदाश्रू मध्ये कन्वर्ट झाले. थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, तेच बघायला योग्य वाटतं. म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे, जर तुम्ही हे पैसे जर दिले
तर तुम्हाला नक्कीच निवडणुकीमध्ये फायदा होईल. अन्यथा तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावं लागेल. हे सुद्धा मी या ठिकाणी सरकारकडला सांगू इच्छितो. म्हणून सरकारने माझ्या लाडक्या बहिणींची जी मागणी आहे ही लवकरात लवकर पूर्ण करावी. अन्यथा ई-केवायसीला सरकारची ई-केवायसी सरकारची पडताळणी आणि सरकारला पराभवाला पुढे जावं लागेल. हे या ठिकाणी म्हणणं योग्य राहतील. सर्वांनी हे काम करावे. म्हणजे काय, लाडक्या बहिणींनो, प्रत्येक बहिणींनी ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे. जितक्याही बहिणी होत्या, जेव्हा जो आकडा आलेला आहे समोर 2,61,00,000 इतक्या बहिणींनी ई-केवायसी करणं गरजेचं आहे. वेबसाईट खूप सुरळीतपणे सुरू झालेली आहे. वडील आणि पती जर नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुटुंबातील कोणाची तरी एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन ऍड करू शकता. वडील नसेल, पती नसेल तर आईची टाका, आई नसेल तर भाऊ टाका, भाऊ नसेल तर बहिणीची टाका. याबद्दल सरकारने लवकरात लवकर एक सूचना किंवा अधिसूचना देऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या दूर करणं गरजेचं आहे. मग सरकार म्हणत आहे 6,000 बोनस का नाही? बोनस भेटणार नाहीये म्हणजे नाही आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बोनस भेटणार नाहीये लाडक्या बहिणींनो. जर कोणी म्हणत असेल बोनस भेटणार तर बोनस भेटणार नाहीये. 16वा हप्ता भेटणार का? तर याचंही उत्तर काय आहे? नाही म्हणजे नाही. तर मग आम्हाला 16वा भेटला नाही तर मग जून, जुलै, ऑगस्टचे 4,500 रुपये भेटणार का? जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये भेटणार का? आणि ऑगस्टचे 1,500 रुपये भेटणार का? तर आपण काय करतोय, सरकारकडे मागणी करतोय आणि सरकारला आश्वासन देतोय की बाबा जर तुम्ही आमची जर मागण्या परिपूर्ण केल्या नाहीत तर तसंच सरकारने लाडक्या बहिणींची ई-केवायसी केली, पडताळणी केली किंवा त्यांना अपात्र केलं तर माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा सरकारची ई-केवायसी पडताळणी आणि त्यांना अपात्र केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारने या मागण्या परिपूर्ण कराव्यात. ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलाय त्यांना ऑक्टोबरचा हप्ता 16 हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा करावा आणि जे 4500, 3000 आणि 1500 रुपये आहे हे सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट मध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्या अकाउंटला जमा कराव्या. बरोबर. जर सरकारने आपली मागणी ऐकली आणि इम्प्लिमेंट केली तर लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी का होईल? गोड होईल. अन्यथा जे 1500 रुपये तुम्हाला मिळाले आहे सप्टेंबर महिन्याचे हे बस त्याच्यावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. आणि 16वा हप्ता आपल्याला मिळू शकतो का? याचं उत्तर आहे दिवाळीच्या अगोदर मिळणार नाही म्हणजे नाही. बरोबर. आणि ते तुम्हाला ऑक्टोबर मध्येच मिळतील. आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक मागणी करतो. जर या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं म्हणजेच काय होईल की आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील सगळ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये जातो, प्रत्येक तालुका लेवलला जातो, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जातो. अशाच माध्यमातून हा व्हिडिओ सरकारी कर्मचारी किंवा सरकार सुद्धा बघू शकते आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या मागण्या परिपूर्ण होऊ शकते. एवढंच म्हणू शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचा व्हिडिओला सपोर्ट असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे असं दाखवा. त्यानंतर ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता टाका की आम्हाला भेटला नाही. म्हणजे आपल्याला एक नंबर माहिती पडेल किती बहिणींना कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी हप्ता भेटलेला नाहीये. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर पोहोचवू शकतो. आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.